मित्रांनो, तुम्हीही जर 2026 मध्ये लॉ सीईटी देत असाल आणि या सीईटी मध्ये चांगले मार्क्स मिळवून जर तुम्हाला महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातले टॉपचे 5 कॉलेज पाहणार आहोत. कट ऑफच्या बेसिसवरती या कॉलेजचं आपण रँकिंग करणार आहोत, ज्यामध्ये कॉलेजची माहिती पाहत असताना हे कॉलेज कधी बनलं होतं, कुठल्या युनिव्हर्सिटीचं हे कॉलेज आहे, कॉलेजचे टायमिंग्स काय असणार आहे, इथे टोटल सीट्स किती अवेलेबल आहेत, या कॉलेजची फीज काय असणार आहे आणि या कॉलेजचा कट ऑफ काय आहे, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, अशा कॉलेजेसमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर 99 पर्सेंटाईल पर्यंत तुम्हाला मार्क्स असावे लागतात. त्यासाठीच 5 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी असणारा 2 महिन्यांचा क्रॅश कोर्स 7 तारखेपासून सुरू होत आहे. या कोर्समध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस लाईव्ह लेक्चर्सच्या माध्यमातून कव्हर केला जाईल आणि तुमची रिव्हिजन घेतली जाईल. तसे संपूर्ण विषयांच्या सोप्या भाषेतील नोट्स तुम्हाला दिल्या जातील. 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहेत. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा, कारण 7 तारखेपर्यंत जे विद्यार्थी इथे जॉईन करतील त्या विद्यार्थ्यांना 5000चा क्रॅश कोर्स फक्त 3000 रुपयांमध्ये मिळणार आहे. तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर 5 नंबरचं कॉलेज आहे श्री नवलमल फिरोदिया लॉ कॉलेज पुणे. हे फर्ग्युसन कॉलेज कॅम्पसमध्ये लोकेटेड असून 2004 साली याचं एस्टॅब्लिशमेंट झालं होतं. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीशी हे ॲफिलिएटेड असून हे कॉलेज प्रायव्हेट आहे. तसेच येथे तुम्हाला 19 परमनंट, 28 व्हिजिटिंग आणि 1 ऑदर फॅकल्टी मिळणार आहे. यांना नॅकचं B++ ग्रेड आहे. कॉलेजचे टायमिंग हे सकाळी 7:30 ते 1 PM असून इथे BA LLB हा कोर्स अवेलेबल आहे. तसेच मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इथे इंग्लिश आहे. BA LLBच्या विद्यार्थ्यांना इथे 180 सीट्स अवेलेबल आहेत. त्यानंतर यांची FRA अप्रूव्ड फी जी आहे ती 39,500 वार्षिक फी आहे. इथे तुम्हाला हॉस्टेलची फॅसिलिटी अवेलेबल असेल. मुलांसाठी 40चं इंटेक आहे आणि मुलींसाठी 10चं इंटेक असून हॉस्टेलची फी ही 55,000 रुपये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला त्या कॉलेजचे कॉन्टॅक्ट नंबर दिले आहे. तुम्हाला जर इतर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही या वेबसाईटला व्हिजिट करून या कॉलेजची अजून डिटेल इन्फॉर्मेशन काढू शकता. तसेच फोन नंबर तुम्हाला इथे दिलेला आहे. त्यानंतर पुढचं 4 नंबरचं कॉलेज आहे रिझवी लॉ कॉलेज मुंबई. हे बांद्रा वेस्ट मुंबई येथे लोकेटेड असून 2002 ला याचं एस्टॅब्लिशमेंट झालं होतं. युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईशी हे ॲफिलिएटेड असून हे सुद्धा प्रायव्हेट प्रकारचं कॉलेज आहे आणि इथे तुम्हाला 9 परमनंट, 16 टेम्पररी आणि 9 व्हिजिटिंग फॅकल्टी अवेलेबल असून कॉलेजचे टायमिंग हे सकाळी 10 ते 2 PM असणार आहे. इथे तुम्हाला BA LLB कोर्स ऑफर केला जातो. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन हे इंग्लिश असून टोटल सीट्स इथे तुम्हाला 120 असतील आणि हे मायनॉरिटी कॉलेज आहे, मुस्लिम मायनॉरिटीसाठी. यांची FRA अप्रूव्ड फी ही 25,500 अॅन्युअल असून इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारची हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल नाहीये. तर त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही यांच्याविषयी अजून डिटेल माहिती सुद्धा काढू शकता. पुढे आहे प्रवीण गांधी कॉलेज ऑफ लॉ मुंबई, जे 3 नंबरला येतं. विलेपार्ले वेस्ट मुंबई येथे लोकेटेड असून हे 2004 ला इस्टॅब्लिश करण्यात आलं होतं. युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईशी हे ॲफिलिएटेड आहे. प्रायव्हेट कॉलेज हे आहे. तसेच यांना A+ नॅकचं ॲक्रेडिएशन आहे. इथे तुम्हाला 14 परमनंट आणि 18 व्हिजिटिंग फॅकल्टीज अवेलेबल असतात. कॉलेजचे टायमिंग हे सकाळी 8 ते 1:30 वाजेपर्यंत असून इथे सुद्धा BA LLBचा कोर्स ऑफर केला जातो आणि हे लिंग्विस्टिक मायनॉरिटी म्हणजेच गुजराती मायनॉरिटीसाठी असणारं कॉलेज आहे. यांची FRA अप्रूव्ड फी ही 94,500 रुपये वार्षिक असून इथे तुम्हाला हॉस्टेलची फॅसिलिटी अवेलेबल नाहीये. तसेच दिलेल्या नंबर्सवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा वेबसाईटवरती जाऊन सुद्धा यांच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन काढू शकता. पुढे 2 नंबरला असणारं कॉलेज म्हणजे ILS लॉ कॉलेज पुणे. हे लॉ कॉलेज रोड पुणे येथे लोकेटेड असून 1924 मध्ये याचं एस्टॅब्लिशमेंट झालं होतं. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीशी हे ॲफिलिएटेड असून गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे आणि यांना नॅक कडनं A ग्रेड देण्यात आलेला आहे. तसेच इथे तुम्हाला 6 परमनंट फॅकल्टीज, 19 टेम्पररी, 30 व्हिजिटिंग आणि 1 ऑदर फॅकल्टी मिळेल. कॉलेज टायमिंग्स हे सकाळी 7:15 ते 4:30 PM आहेत. इथे तुम्हाला BA LLBचा कोर्स ऑफर केला जातो आणि यांचं इंटेक जे आहे ते 240 आहे. यांची ट्युशन फी 1,500 आणि इतर 39,875 म्हणजेच टोटल फीज ही 41,375 रुपये असून इथे तुम्हाला हॉस्टेल अवेलेबल आहे. मुलांसाठी इंटेक 190 आणि मुलींसाठी 216चं यांचं इंटेक असून यांची वार्षिक हॉस्टेल फी ही 2,35,000 रुपये आहे. तर यांचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिले आहेत. त्यानंतर वेबसाईट तुम्हाला इथे दिलेली आहे. याच्यावरती जाऊन तुम्ही यांची डिटेल इन्फॉर्मेशन सुद्धा काढू शकता.
त्यानंतर महाराष्ट्रातलं टॉपचं कॉलेज म्हणजे गव्हर्नमेंट लॉ कॉलेज GLC मुंबई. हे मुंबई सिटीमध्ये असून हे 1895 साली इस्टॅब्लिश करण्यात आलं होतं आणि हे कॉलेज युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईशी अफिलिएटेड असून हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि यांना नॅकचा बी ग्रेड आहे. तसेच इथे तुम्हाला 20 परमनंट फॅकल्टी आहेत, 56 व्हिजिटिंग फॅकल्टीज आहेत आणि 7 ऑदर फॅकल्टीज इथे असतील. कॉलेजचे टायमिंग हे 12:15 ते 4:30 PM असून इथे तुम्हाला BA LLB चा कोर्स ऑफर केला जातो आणि या कोर्सचं इनटेक 180 असून यांची टोटल अॅन्युअल फी ही 6,870 रुपये आहे. तसेच इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारची हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल नसणार आहे. इथे तुम्हाला यांचा कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आणि वेबसाईट दिलेली आहे. त्याच्यावरती जाऊन सुद्धा तुम्ही डिटेल इन्फॉर्मेशन या कॉलेजविषयी काढू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला किती पर्सेंटाइल लागतील हे पण महत्वाचं आहे. तर इथे 5 नंबरचं जे कॉलेज आपण पाहिलं, श्री नवलमल फिरोदिया लॉ कॉलेज पुणे. तर या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मिनिमम 94 पर्सेंटाइल असणं गरजेचं आहे. जर याच्यापेक्षा तुम्ही जर जास्त मार्क्स टार्गेट केले CET मध्ये तर ऑब्व्हियसली तुम्हाला इथे ऍडमिशन मिळणं पॉसिबल आहे. त्यानंतर 4 नंबरचं आपण जे कॉलेज पाहिलं होतं, रिझवी लॉ कॉलेज मुंबई. इथे ऍडमिशनसाठी 95 पर्सेंटाइलच्या अराउंड तुम्हाला मार्क्स लागतील. जर एवढे मार्क्स तुम्हाला CET मध्ये मिळाले तर रिझवी लॉ कॉलेजमध्ये तुमचं ऍडमिशन होऊ शकतं. त्यानंतर प्रवीण गांधी कॉलेज ऑफ लॉ, याच्यासाठी तुम्हाला 96 पर्सेंटाइलच्या अराउंड पर्सेंटाइल्स लागतील. तर तुम्ही इथे ऍडमिशन घेऊ शकता. पुढे ILS लॉ कॉलेजसाठी कमीत कमी तुम्हाला 97 पर्सेंटाइलची गरज आहे. त्यापेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला असतील तर ILS लॉ कॉलेज तुम्हाला मिळू शकतं. आणि राहिलं गव्हर्नमेंट लॉ कॉलेज GLC मुंबई, इथे तुम्हाला 98 पर्सेंटाइल कमीत कमी असायला हवेत, जेणेकरून तुम्हाला फर्स्ट राऊंड मध्येच हे कॉलेज मिळून जाईल. अशा पद्धतीने महाराष्ट्रातल्या टॉपच्या 5 कॉलेजमध्ये BA LLB करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 94 पर्सेंटाइलची गरज आहे. जर एवढे पर्सेंटाइल्स तुम्हाला CET मध्ये मिळत असतील तर यापैकी एक कॉलेज तुम्हाला भेटून जाईल. 2 महिन्यांमध्ये तुम्हाला CETचं व्यवस्थित प्रिपरेशन करावं लागेल आणि हे प्रिपरेशन करण्यासाठीच ग्लोबल ऑनलाईन मध्ये 2 महिन्यांची 5 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी असणारी क्रॅश कोर्सची बॅच सुरू होत आहे. तर आजच या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, या CETचं प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं थिअरीचं आणि 25 प्रश्नसंच असणारं बुक आता Amazon वरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे. ही पुस्तकं तुम्हाला मराठी आणि इंग्रजी अशा दोन्हीही माध्यमामध्ये अवेलेबल असतील आणि या बुकमध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला असून सोबतच विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नसंचामध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक प्रश्न इथे प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे ऍक्च्युअल PYQ सुद्धा मिळणार आहेत आणि थिअरीच्या बुकमध्ये सर्व सिलेबस इथे कव्हर केला जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची चौकशी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, एक्झामचं प्रिपरेशन आता तरी सुरू करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.